पेण पंचायत समिती येथे कृषी दिन साजरा. भरघोस भात पीक घेणाऱ्यांचा सत्कार. हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर कृषी दिन साजरा केला जातो. या अनुषंगाने पेण पंचायत समिती येथेही कृषी दिन साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 17 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त राज्यभर रोज वेगवेगळ्या विषयांवर खेडोपाडी गावोगावी कृषी क्षेत्र, वृक्षारोपण, शेतीविषयक व उपक्रम इतरही राबवण्यात आले. याद्वारे कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले आणि याच मोहिमेचा समारोप कार्यक्रम पंचायत समिती पेण येथे साजरा करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी सविता कांबळे या होत्या व कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक आंबा उत्पादक प्रगतिशील शेतकरी वरुण पाटील, तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, मंडळ कृषी अधिकारी सभाजी पोटे व कविता जामकर, त्याचबरोबर पंचायत समिती व कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय कर्मचारी व प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरुण पाटील यांची विशेषता म्हणजे हे रायगड जिल्ह्यातील पहिली आंबा पेटी बाजारात पाठवतात. तसेच आंबा पिके एक हंगामासाठी मर्यादित नसून पूर्ण वर्षभर बागेत काय कामे करावी त्याचे नियोजन करून त्याचप्रमाणे बागेचे नियोजन कसे करावे, कीड व रोग व्यवस्थापन करताना कल्टारचा वापर, काढणी व काढणी पश्चात व्यवस्थापन याचे सूक्ष्म नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच धाया हिरू भला यांना महाराष्ट्र शासनाचा कैलासवासी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना राबवणारे कृषी सहाय्यक संदेश शेडगे, सतीश गायकवाड, मंजुषा पाटील, अर्चना गायवळ यांनी मागील वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा प्रशस्त पत्रक देऊन सत्कार करण्यात आला. वामन वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना भातशेती पिकवताना वापरलेले तंत्रज्ञान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विस्तार अधिकारी कृषी वर्तक यांनी पेण तालुक्यातील विकास प्रकल्पामुळे जमीन धारणा कमी होत असून उपलब्ध शेतीमध्ये आंतरपिके व विविध योजनांची सांगड घालून एकात्मिक शेती करण्याचे आवाहन केले. यावेळी तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेतील विजेते शेतकरी पुढील प्रमाणे: सर्वसाधारण गटामध्ये अनिल चंद्रकांत काणेकर प्रथम 76.55 क्विंटल प्रति हेक्टर, विलास लक्ष्मण पाटील द्वितीय 69.10 क्विंटल प्रति हेक्टर, आशिष लक्ष्मण म्हात्रे तृतीय 65.58 क्विंटल प्रति हेक्टर, तर आदिवासी गटामध्ये धर्माहाशा फसाळी प्रथम 70.31 क्विंटल प्रति हेक्टर, वामन अंबाजी वाघ द्वितीय 58.85 क्विंटल प्रति हेक्टर व महादुबाळू सुतक तृतीय 51.50 प्रति हेक्टर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातून कृषी क्षेत्रात अधिकाधिक पीक काढण्यासाठी इतर शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल. मुंबईसह तृप्ती भोईर, पेण.